व्हीपी रोड पोलीस स्टेशन मधील PSI दुर्गा खर्डे मॅडमची जी क्लिप व्हायरल होत आहे, त्या ठिकाणी जे प्रत्यक्षदर्शी जे होते ते आपल्या सोबत आहेत. त्यांची काय मत आहे आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी समीर वेदक गिरगाव मध्ये राहतो. त्यावेळेला माझ्या काही तक्रारी संदर्भामध्ये मी व्हीपी रोड पोलीस स्टेशन मध्ये उपस्थित होतो. जो मॅटर आहे व्हीपी रोडचं जे व्हायरल झालेलं आहे, त्या व्हायरलच्या बाबतीत मी बोलू इच्छितो की एकतर्फी त्या पोलीस अधिकाऱ्यांनी काहीतरी त्यांचा नेमप्लेट त्यांच्यावरती फेकून मारली अशी तक्रार करून त्याचा जो गाजावाजा केला जातो, प्रत्यक्ष मी त्यावेळेला होतो. ज्या पद्धतीने तक्रारदाराचा ॲटिट्यूड होता, ड्युटी बदलायची वेळ होती, डे ड्युटीवाले येत होते, नाईट ड्युटीवाले जायच्या तयारीत होते. अशा वेळेला या तक्रारदाराची तक्रार घेत असताना सुद्धा आपल्याला थांबावं लागेल, काम चालू आहे, तुमचीही तक्रार आम्ही घेतो, असं वारंवार अधिकारी सांगत होते, इतर अधिकारी त्याला सांगत होते. परंतु सुरुवातीपासूनच त्यांनी एवढी हुल्लडबाजी तिकडे केली होती की मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांच्या कामामध्ये, म्हणजे आम्ही तक्रार जी केली अगदी 20-25 मिनिटात संपणारा विषय सुद्धा आमचा 2-2 तासावरती लांब गेला. तर मला त्या क्लिप बद्दल एवढंच म्हणायचं आहे की हा धुडगूस घालणारा माणूस आज मानव अधिकारापर्यंत जातो. मला एक गोष्ट सांगायची आहे की एका ड्रेसवरती असलेल्या एका ऑफिसरला त्यांच्या आधीच्या म्हणजे त्यांच्या घराच्या विषयावरती जायचं, अरे तुझी तक्रार कसली आहे, कशासाठी तू आलाय? बरं ते तर ते झालं, त्याने नेमप्लेट फेकून मारली म्हणून इश्यू करणाऱ्या माणसाने सरकारी कामामध्ये अडथळा आणला. आमच्यासारखे अनेक तक्रारदार तिकडे तात्काळ राहिले आणि शेवटी आम्ही निघून गेलो. तर अशा पद्धतीने जे काही हा माणूस काम करत होता त्या ठिकाणी ह्याची तक्रार सुद्धा लहान होती आणि मुळात हा ट्रेसपासिंग करून तिकडे आला होता हे नंतर आम्हाला कळलं. यापूर्वी सुद्धा या माणसावरती गुन्हे दाखल आहेत आणि अशा प्रवृत्तीला त्या माणसाचं नाव माहितीये काय? हो, त्या माणसाचं नाव यश करंडे म्हणून त्यांनी तो सांगत होता. तो शूटिंग करत होता, ज्या पद्धतीने त्या मॅडमशी बोलत होता किंवा इतर अधिकारी जे त्यांना समजावत होते, पण पोलिसांनी त्यांचा संयम बाळगला. पोलिसांनी त्याला कुठलाही विरोध केला नाही. उलट आम्ही तुमची तक्रार दाखल करून देऊ शकलो. अतिरेक करत तो त्या महिला अधिकाऱ्याच्या अंगावरती 2-3 वेळा कॅमेरा घेऊन तुमचं नाव काय तुमचं नेमप्लेट स्पष्टपणे दिसत होती. आणि त्यामुळे मग एवढा राग त्यांना सुद्धा कोणालाही राग तो स्वाभाविक आहे आला आणि त्याने ती नेमप्लेट त्याच्या दिशेने भिरकावली. तो जे काही मारला इश्यू करतोय, जे काही मीडियावरती दिसतंय संक्षिप्त आहे, हे थोडक्यात दाखवतोय, पण खरी जी पार्श्वभूमी आहे त्या संपूर्ण जे ज्यावेळेला ते चालू होतं त्यावेळेला मी तिकडे उपस्थित होतो. माझ्याही काही कंप्लेंट तिकडे पोलीस स्टेशनला होत्या, शेवटी त्याही रखडल्या. माझ्याबरोबर आणखीन एक तक्रारदार होता, तो त्याच्या वडिलांच्या डेथसाठी NOC घ्यायला आलो होतो पोलिसांकडे, त्याचंही काम रखडलं. ज्या पद्धतीने ह्या माणसाची जी उल्लडबाजी झाली होती. नेमकं तुम्हाला म्हणायचं काय नक्की हे जो यश कारंडे आहे त्याची चुकी आहे का मॅडमची चुकी आहे, किंवा या संदर्भामध्ये तुम्हाला दोषी कोण आहे? 100% यश करंडेची चूक आहे. तुझी तक्रार ते नोंदवून घ्यायला तयार असताना तुम्हाला थांबायला वेळ नव्हता. ज्या पद्धतीने तुम्ही एक्साइड होऊन पोलिसांवरती आरोप केलेत, त्या मॅडमवरती आरोप तर केलेत, परंतु जे इतर अधिकारी तुम्हाला समजावत होते त्यांचं सुद्धा तुम्ही शिक्षण काढलं. तुम्ही आमच्या पगारावर राहताय म्हणून बोलत, हे बोलणं काही मला व्हिडिओमध्ये यश कारंडे असा म्हणतोय की काय त्याची FIR लिहून घेत नाही, पण जो अगोदरचा जो आहे ना तो त्यांची FIR तिकडे आतमध्ये घेतात अशी त्याची तक्रार होती. यश करंडे या बाबतीत खोटं बोलतोय मी अगदी तुम्हाला ठासून सांगेन. कारण संबंधित व्यक्तीची ज्याची तक्रार करायला ते आले होते त्याला सुद्धा पोलिसांनी बोलवलं होतं, कारण त्याच्या ऑफिसवरती लात मारून हा नंतर इकडे आला होता आणि त्यामुळे दोघांची बाजू ऐकून घेतल्याशिवाय पोलीस FIR करतच नाहीत. FIR करायला सुद्धा प्रोसिजर लागते. दोन बाजूने लात कशावरती मारली? लात त्याने त्याच्या कुठला ऑफिस आहे तिकडे हे पैशासाठी आधी गेला होता यश करंडे, तिथे लात मारताना सुद्धा त्याचे फुटेजेस आहेत. बरं, यश करंडेचा कारनामा म्हणजे 2 महिन्यापूर्वी चेंबूर स्थित पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा याच्या संदर्भात या पद्धतीने एखाद्याला एक्साइट केल्यानंतर मानवी स्वभाव आहे तो उफाळून येतो आणि त्याने काही फेकून मारलेला बॅग नाही. 10 वेळा तू त्याच्या छातीजवळ नेऊन जर विचारत असेल तुमचं नाव काय दिसत असतं नाही आणि म्हणून तरी हे घे आणि भिरकावलं घे बघ काय नाव ते. बाकी या विषयामध्ये काही तथ्य नाही. तो शॉर्ट फिल्म लोकांना दाखवून जे लोकांचं मिसगाईड केलं आणि लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, मला त्यांची हेच विनंती आहे की ही पूर्ण गोष्ट तुम्ही समजावून घ्या. आज आपल्यासारखे पत्रकार आहेत, त्यांच्या माध्यमातून ही गोष्ट मी मांडण्याचा प्रयत्न करतो, कारण मी स्वतः सुद्धा एक पत्रकारिता करत आलोय आणि त्यामुळे मला या गोष्टी माहिती आहेत. तर अशा पद्धतीने एखाद्याला टार्गेट करायचं, पोलिसांना खास करून टार्गेट करायचं, तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या अधिकाऱ्यांकडे त्यांच्या शिक्षण काढायचं, तुमची कंप्लेंट करीत त्यांना धमकावायचं, ही गोष्ट काही मनाला पटणारी नाहीये. बघूया या संदर्भामध्ये आपल्या बातम्या अशाच अजून पुढे येत राहणार. पाहत राहा 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई.